मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे लोणावळ्यावरून नवी मुंबईकडे येण्यासाठी निघालेले आहे। आपण एपीएमसी येथील कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी उभे आहोत। मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी एपीएमसी मार्केट या ठिकाणी काही व्यवस्था देखील करण्यात आली आहे। आपल्यासोबत काही मराठा समाजाची नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे व्यवस्था केली। सर काय सांगाल, कशा प्रकारे ही व्यवस्था करण्यात आलेली आहे? आम्ही कालपासून तयारी करतोय। एपीएमसी मार्केट आमचं 150 एकरमध्ये एपीएमसी मार्केट आहे। आम्ही पूर्ण मार्केट आज आणि उद्या बंदचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने इथं येणाऱ्या सगळ्या मराठा योद्ध्यांची आम्ही तयारी जोरात केलेली आहे। मग त्यांचं जेवण असेल, राहण्याची व्यवस्था असेल, त्यांची टॉयलेटची व्यवस्था असेल, झोपण्याची व्यवस्था असेल, रात्रीचं जेवण, तुमचं पाण्याच्या बाटल्या असतील, सकाळी आंघोळ करायची व्यवस्था असेल, सकाळचा चहा, कॉफी, नाश्ता सगळ्याची व्यवस्था आम्ही जोरात केली आहे। आमच्यासाठी, नव्या मुंबईकरांसाठी ही दिवाळी आहे। कारण जरांगे पाटील जे आता आंदोलन करून बीडवरनं जे आता मुंबईला प्रयाण करतात आणि मुंबईला जात असताना ते नव्या मुंबईत थांबतात, हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे। त्या अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे नव्या मुंबईत खास करून एपीएमसीमध्ये आम्ही योद्ध्यांची संपूर्ण व्यवस्था करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आता जर तुम्ही बघितलं तर कांदा बटाटा मार्केटमध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार लोकांची जेवायची व्यवस्था केली। हा लंगर बघितला असेल, असे आमचे जवळजवळ 15 लंगर चालू आहेत का ज्यांचं सकाळपासून जेवणाचं नियोजन चालू आहे। साधारण आमचा अंदाज आहे 3 लाखाच्या वरती लोक हे आज रात्री पोहोचणार आहेत। त्या अनुषंगाने आमची सगळी तयारी जोरात चालू आहे। नवी मुंबईमध्ये एक आरक्षणाची शिधा देखील राबवली जात आहे। कशा कुठे कुठे या आरक्षणाच्या शिधा राबवल्या? शिधा नव्या मुंबईकरांना सगळ्यांना आवाहन केलं आहे। आपण जर बघितलं तर पाची मार्केटला महिला नव्या मुंबईतल्या खास करून पिशव्याच्या पिशव्या भरून जेवण घेऊन येतात। म्हणजे इतका उत्साह आमच्या नव्या मुंबईतल्या महिलांमध्ये सुद्धा आहे। म्हणजे जवळजवळ त्यांनी संकल्प केला आहे 3 ते 3.5 लाख भाकरी आणि चटणी आणायचं त्यांनी नियोजन केलं आहे आणि त्याच पद्धतीने आम्हीसुद्धा पुलाव असेल, भाजी असेल, बाकीचं नियोजन आम्ही केलं आहे। कुठेही आम्ही कमी पडणार नाही। आमच्यासाठी ही दिवाळी आहे मॅडम, कारण आता नाही तर परत कधी नाही। उद्या मुंबई या ठिकाणी हे आंदोलन रवाना होणार आहे। आझाद मैदानाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? परवानगी लागते का? एवढ्याला परवानगी लागते आम्हाला नाही माहिती। जरांगे पाटील साहेबांना मला नाही माहिती का त्यांनी ते आता ते नियोजन त्यांच्याकडे आहे। जरांगे पाटलांचा आदेश आहे, तो आदेश आम्ही पाळायचं एवढंच आम्हाला माहिती। ती परवानगी लागते का नाही लागते का काय असतं ते माहिती नाही। जरांगे पाटील साहेब इथं रात्री येणार, त्यांची इथं रात्री 12 वाजता येऊ, 2 वाजता येऊ, त्यांची इथं सभा होणार। सकाळी त्यांच्या हस्ते एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन होणार 8:10 इथून ते आम्ही त्यांच्याबरोबर ती 50,000 माथाडी कामगार आमदार शशिकांत शिंदे साहेब आणि आमदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली 50,000 माथाडी कामगार नव्या मुंबईतले पाची मार्केटचे आणि नव्या मुंबईमधून जवळजवळ 2 लाख लोक हे असे आम्ही सगळे जरांगे पाटलाबरोबर एपीएमसीतून शिवाजी चौकात जाणार, तिथे त्यांची सभा होणार आणि आम्ही 2-2.5 लाख लोक नव्या मुंबईतले त्यांच्याबरोबर मुंबईला जाणार। मुंबईला गेल्यानंतर जरांगे पाटील जोपर्यंत मुंबईत आहे तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आरक्षण घेऊन जसे जरांगे पाटील मुंबईतून बाहेर पडतील तेव्हाच आम्ही त्यांच्या मागे बाहेर पडणार, हा आमचा संकल्प आहे नव्या मुंबईवाल्यांचा। एपीएमसी मार्केट ही कधीपासून तयारी चालू केलेली आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे? आम्ही 8 दिवसापासून नियोजन करतो आहे। आमदार शशिकांत शिंदे साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब असतील, यांच्या नियोजन करणार आहे सगळे। नव्या मुंबई सगळं नियोजन ह्या दोघांच्या हातात आहे। त्यांच्या नियोजनाखाली आम्ही ही तयारी जवळजवळ 4 ते 5 दिवसापासून जेव्हा जरांगे पाटील अंतरावलीवरून निघाले, त्यांच्या गावातून निघाले तेव्हापासून आम्ही सगळं प्लॅनिंग करतो आहे। पाची मार्केटचे सगळे व्यापारी असतील, माथाडी कामगार असतील, मेहता कर्मचारी असतील, सगळे घटक, मापाडी असतील, सगळे घटक, वाहतूकदार आहेत आमचे, सगळ्या घटकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे। कारण प्रत्येकाला वाटतं असं की जरांगे पाटील नव्या मुंबईत येतात म्हणजे आज आमची दिवाळी आहे। आम्ही इतकी उत्सुकतेने जरांगे पाटलांची वाट बघतोय का केव्हा आम्हाला जरांगे पाटलांचं दर्शन होतंय आणि आमची दिवाळी साजरी होते। आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही का? जरांगे पाटलांचा संकल्प ज्या वेळेला शेवटचं जरांगे पाटलांनी 1 महिना मुदत दिली
केव्हा आम्ही 1 महिन्याने अमुक तारखेला आम्ही 22 तारखेला आम्ही मुंबईला येतो आहे, त्या वेळेलाच आम्ही ठरवलं होतं आता आरक्षण घेतल्याशिवाय जरांगे पाटील हे मुंबईच्या बाहेर जाणार नाहीत आणि आम्हीसुद्धा नव्या मुंबईच्या बाहेर आणि मुंबईच्या बाहेर जाणार नाहीत. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी जरांगे पाटील येणार म्हणून आमची एक दिवाळीच आहे अशा प्रकारचं वक्तव्य मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई सहासह प्रिया उज्ज्वलांचा रिपोर्ट, नवी मुंबई.